नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका. मौजे रवळगाव ग्रामस्थांच्या वतीने गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांची नावं घेतली असे गृहीत धरा. आणि एवढ्यांचे मला पाठ नाहीत, मला कुठं तुमची ग्रामपंचायत लढवायची. विठाला विठाल. गावात जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. जुनी परंपरा आहे, फार जुनी परंपरा. मी याच परंपरेत एकदा कीर्तनाला आलतो. ॲटोला 100 दिलते, मला 50 दिलते. शंकर बुवा, हा हे काय होते, फार जुनं. मी 3 चाकाचा ॲटो घेऊन येत होतो त्यावेळेला. म्हणजे कल्पना करा बाहेरून आलेल्या लोकांना किती जुनी परंपरा आहे. खूप जुनी परंपरा आहे. भगवान गोंदेश्वराचं अधिष्ठान आहे, आदिशक्ती जगदंबेचं अधिष्ठान आहे, मारुतीरायाचं अधिष्ठान आहे. अशा परमपावन अधिष्ठानानं पुनीत असलेल्या या मातीतल्या ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम ज्ञानदान अन्नदान सोहळा आणि आजचं प्रसादाचं कीर्तन माझ्याकडे आलं. उपस्थित आदरणीय ऋषितुल्य, माझ्या अंतकरणात ज्यांना बघत असताना माझ्याही अंतकरणात गोडसा ओलावा निर्माण होतो आणि मी त्यांना ऋषितुल्य समजून, भीष्मतुल्य समजून प्रणाम करतो. असे आदरणीय आमचे सीताराम बाबा आहेत, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो. गावातील अजून एक नाविन्य, ज्ञानेश्वरीचा प्रचंड व्यासंग ज्यांच्याकडे आहे, गाढ्याभ्यासक ज्ञानेश्वरीचे आदरणीय सारंगधर बाबा, त्यांनाही मनपूर्वक प्रणाम करतो. उपस्थित ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारी ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मृदंगाचार्यांना धन्यवाद प्रणाम. हे प्रसिद्धी प्रमुख आहेत, यांनाही धन्यवाद प्रणाम. आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही धर्मकार्य करता, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतना करता एवढा वेळ काढून तुम्ही आलात. मी वक्ता या नात्यानं तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. कारण मी करतो नवल नाही, 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं, किती जरी वक्ता अभ्यासू असेल तरी पण समोर बसलेला श्रोता हा शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, तुमच्या चरणी प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. 4 वाकांचा प्रश्न आहे, सगळे दुःखी आहेत का? होय. राजा दुखिया, प्रजा दुखिया, ज्याला खुर्च्यावर बशिलंय का ते बी दुखी येतं. ते बी पासा गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपत नाहीत. हो, त्याला सुद्धा सुख नाही. ते आता चंद्रावर असले की त्याला वाटते उद्या मी मंगळावर जावा, म्हणजे पुढची साखळी त्यानं पकडलेलीच आहे. ते काही सुखी नाहीत. म्हणजे राजाही दुखी आहे आणि प्रजा तर मग पहिलीच ती एका फांदीवर बसतच नाही. प्रजाही दुःखी, राजाही दुःखी आहे. ज्यानं सृष्टी निर्माण केली तोही दुःखी आहे. जगी सर्वायसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाय. 4 वाक फार हरामखोर असतात, भडवी असतात, नालायक असतात, बुजदिल असतात. या 4 वाकांनी प्रश्न केला नामदेवरायला, महाराज संसारिक माणसांना काही गोष्टीची प्राप्ती असल्याच्या नंतर सुख प्राप्त होतंय का? नामदेवरायांनी सांगितलं अद्याप नाही. त्या सुखासाठी त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुखच बघावं लागेल तर ते सुख प्राप्त होईल. 4 वाक कोणाला म्हणायचं माहितीये का? ही भंगिरी आपल्याच जन्माला येतात हरामखोर, आपल्यासारखी राहतात, आपलंच खातात आणि आपलीच वाभडे काढतात. ह्या भडव्यांना 4 वाक म्हणत असतात. विठाला विठाला. आणि 4 वाकांनी श्रुतीच्या समोर प्रश्न मांडला, हे श्रुती ग,
चार्वाक म्हणतात मला असं वाटतंय माणसाकडे पैसे शिल्लक असल्यावर त्याला सुख प्राप्त होत असेल. श्रुतीनं सांगितलं, मी संतांकडनं ऐकलं रे बाळा की पैशानेही सुख प्राप्त होत नाही. पैशानं जर सुख प्राप्त झालं असतं तर रावण सुखी झाला असता. रावणाची एक चौकट ऐकल्यावर 13-12 खासदार होता येते. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला? एक चौकट. अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे, 7 कोटी. त्याला 80,000 बायका होत्या. आपल्या बायकासारखी नाही, पाहती कवाडाकडून चलती भितडाकडं. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. हुशार बायका 80,000. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 80,000 सासरे. सासा नाहीच सांगता येणार, कारण जावायनं 80,000 बायका केल्या म्हणल्यावर सासरा 11 तर करीन ना. कवाच रावण उभा राहिल्यावर पडत नव्हता. एवढा श्रीमंत पण नाही पैशानं सुख भेटलं. तर आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. आपल्याकडचे पैसे म्हणजे शेळीचं शेपूट आहे. माझ्या सगट इथं बसलेला एकही माणूस रावणाचे बुट उचलायच्या पण लायकीचा नव्हता. मी पण आलो बरं का त्याच्यात. तुम्हाला म्हणल्यावर जरा राग येईल, मी पण त्याच्यात आलो. एवढा श्रीमंत रावण. आपली तर श्रीमंती शेळीचं शेपूट आहे. शेळीची शेपूट किती जरी हल्ली सीताराम बाबा तरी पाठीवरली माशी उठत नाही, ती तर जातच नाही ती. आपली श्रीमंती म्हणजे शेळीचं शेपूट आहे. मग ज्याच्याकडे एवढी श्रीमंती असताना 2:18 पंढरपुरातल्या मालकांनी पाला खाणाऱ्या वानराच्या हाताने आपटू आपटू हाणलाय, तर आपल्याकडे टोपलं भर पैसे असल्यावर सुख मिळेल. मला असं वाटतंय गोळ्या संपल्याचं लक्षण आहे. विठाला विठाला. एक जण म्हणला राजा झाल्यावर सुख होतंय. त्याला म्हणलं सांग, राजा म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य का सीताराम बाबा? नाही नाही. ते म्हणला सर्वोच्च राजा. म्हणलं तोही शब्द वापस घे. ज्याच्या गाडीला 222 दिवे देवळगावकर, 222 पद एकट्याच मंत्र्याला, कोणाची मायविली तितकी पद घ्याला, 222 पद. त्यानं सही केल्याशिवाय विश्वातला एकही कारभार हालत नाही. त्यानं वरुणाच्या फॉर्मवर सही केली, 6 दिवस सूर्यच दिसला नाही. होतं की नाही काल 5-6 दिवस आभाळनानं. त्याचं नाव इंद्र. 222 दिवे ज्याच्या गाडीला, ऐरावत हत्तीला. किती मोठा किती मोठा किती मोठा. त्यालाही सुख प्राप्त झालं नाही, राजालाही सुख नाही. एक जण म्हणला 10-5 पोरं असे दामधट असले की सुख भेटते. म्हणलं वळई दाबायची काय? पोरं दामदाट करणं म्हणजे वळई दाबी तू काय? नाही. चित्रकेतूला सीताराम बाबा 1 कोटी होते, बायका 1 कोटी होत्या. 1 कोटी बायका. 2-4 पुस्तक वाचिले. म्हणले हे कशात असतंय? तू मानितच नाही सुंबळ्या. पाहावे पुराणी विचारून. तू कोणाला मान्य करते? तू एकटा मानित नाही, तू कोणी विचारते नालाय का? विठाला विठाला. 100 पुत्र गांधारीला, तरी सुख प्राप्त झालं नाही. बाहुबळानं सुख नाही, संपत्तीनं सुख नाही, सत्तेनं सुख नाही. विद्वत्तेच्या बाबतीत जर सुख म्हणत असाल सीताराम बाबा, काही म्हणतात मी गाथा पाठ केला, मग हाणतू का आम्हाला? एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग घाला आमच्या अंगावर गाडी. एक जण म्हणला मला ग्रंथ पाठ आहेत. विश्वातला शिक्षण महर्षी सांदीपनी. किती विद्वान सीताराम बाबा. पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला, महर्षी सांदीपनीकडे पंढरपुरातला मालक शिकायला. तितका विद्वान असेल का कोणी? पण त्यांचंही पोरग समुद्रात बुडून मेलं. नाही सुख नाही सुख नाही सुख नाही सुख. कसं सुख प्राप्त होईल? सुखच जर पाहायचं असेल तर ते फक्त ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. आता ज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर ज्ञानोबरायासारखा ज्ञानी विश्वात कोणी नाही. ज्ञानियांचे राजे आहेत, योग्यांची माऊली आहेत, साधकांचे मायबाप आहेत. किती ज्ञानोबराय विद्वान, किती 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 विद्वान, किती. भाषा तर 56 येत होत्या. 1-2 भाषा ज्याला येतात का ते बाहेरगावी नोकरीला असल्यावर, गावात आल्यावर रानात काम करणाऱ्याला इंग्रजीत बोलत आहेत. आणायला पाहिजे. अरे तू ते ना एकाच वड्याचं वान्यरावानी वाकून पाणी पिलंस.
आणि तू आता काल परवा एखाद्या शहरात राहिल्यावर गावातल्या लोकांना इंग्रजीत बोलतो, मूर्खपणाचं टोकेन. माझ्यासोबत एक शिकलं, BA झालं, त्याला 72,000 पगार आहे. गावाकडे आलं की लगेच गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, गुड नाईट असं म्हणत होतं. मला काही कळत नव्हतं, मी 7वी शिकेल होतो, एवढं काही ज्ञान नव्हतं. पण त्याला मी सांगितलं तुला पगार किती आहे? 72,000. 71,000ची पेत होतं महिन्याला. आणि ते 1000 रुपये काढता येत नाहीत म्हणून खात्यावर ठेवत होते. आणि ते मी त्याच्यासारखे शिकावताल जुपीन, ते मला इंग्रजीत बोलत होतं. विठाला विठाला म्हणजे ह्या विद्वत्तेच्या बाबतीतही काही हळहळ करायची नाही. ज्ञानोबरायासारखं विद्वान नाही, भाषा 56 येत होत्या. तरी पण ज्ञानोबरायांनी सुखाच्या बाबतीत जर कल्पना सांगायची ठरली, रूप पाहता काय ताकद आहे महाराज. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय साजनी म्हणजे बुद्धीला म्हणतात, हे बुद्धिमाते विश्वात मी नाना प्रकारचं सृष्टी सौंदर्य पाहलं ग, पण त्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर जितकं सुख प्राप्त झालं तितकं कुठंच सुख नाही. सुख झाले हो साजनी म्हणजे विटेवरच्या मालकाचं रूप बघितल्यावर सुख प्राप्त होते. पाहिली या वेद लावी बैशे जीवी जडोनी. पाहिल्याबरोबर वेद लागतात. इतकं रूप इतकं रूप इतकं. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या. मुख बघितल्याच्या नंतर सुख सुद्धा सुखावते, इतकी त्या मुखात ताकद आहे. श्रुती फार हुशार आहे. श्रुती म्हणजे तुमच्या आमच्या गोठ्यातलं शेण चोरणारी बाई नाही. श्रुती म्हणजे शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून महादेवाला वाहणारी नाही, दुसरीचे फुलं. ही शेपुडीचा अवतार. त्या बाईन झाड लावलं, पाणी घातलं, आणि ही सकाळी 4ला उठली आणि तिचे फुलं वरबळले महादेवाच्या अंगावर टाकले. माई पूजा झाली. चोर सोसायटीचे अध्यक्ष बाई तू. तर दुसऱ्याचे फुलं चोरून वाहिले ना. तू पाणी घातलं नाही, झाड लावलं नाही, तिचे चोरून. अशी नाही श्रुती. श्रुती कोण महाराज? वेद जिचा ऐकल्याच्या नंतर स्तब्ध होते तिला श्रुती म्हणतात. आणि त्या श्रुतीनं प्रश्न केला, नामदेवराय एवढ्या ठामपणानं तुम्ही सांगता की त्या विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जात आहे, असं का 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 कशावर कशावर? ऐका त्या रूपात किती ताकद आहे. एक पोरग झोपलेले. सीताराम बाबा आईनं उठीलं उठत नाही, बापानं उठीलं उठत नाही, बहिणीनं उठीलं उठत नाही, भावानं उठीलं उठत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्यानं आवाज द्यायला उठत नाही, झोपलेलं नाही, पांघरून घेतलं अंगावर. वडिलाचा चेहरा नाराज झाला. दुःखाची निवृत्ती सांगतोय. काय ताकद आहे त्या मुखात. बाप एकाकडे कामाला होता, ज्याच्याकडे कामाला होता तो मालकही चांगला होता, चांगला मालक होता. आदलीचं बूट बाहेरून ठोकून जेवारी देणार नव्हता, चांगला मालक. पाहिलं रावसाहेब
जी आदरानं बोलत होते बरं माणसं. पूर्वीच्या काळातली श्रीमंत माणसं गरिबाला सुद्धा आदरानं बोलत होते. आता जरा जोरा पैसे झाले ना ह्या भडव्याच्या जीवाला आंबत्यात. ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का ती द्वारकाबाईला, काशीबाईला, अंतिकाबाईला अंतिकी म्हणीन, चंपाबाईला चंपी म्हणीन. त्या गळ्यातल्या एकदानीमुळं जरशा दागिन्यामुळं आणि 2-3 महिन्याला नवऱ्यानं पुन्हा सोनाराची तर कोचलेन खताच्या थैल्या आणल्या, घेतल्या घागरमाळा काढून. हे असं जरा जुरा आलं ना असे कोणाला कोपर खेळ्या नाही हाणल्या पाहिजे. जरा हिशोबात राहिलं पाहिजे. फार हुशार होती श्रुती. मालकाने आवाज दिला, रावसाहेब जी 2 दिवस झालं चेहरा पडलाय तुमचा. जी मालक. काय झालं? मुलगा 2 दिवस झालं उठत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, त्या काळातला 500 एकरचा मालक, काठी टेकीत टेकीत कुरकुर वाजणारा बूट, आकड्याची काठी, समल्याचा पटका, भारदस्त माणूस, वजनदार, गड्याच्या घरी गेला. आवाज दिला, रामभाऊ जी कुठे मुलगा? एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरी आल्याबरोबर हादरली माणसं. झोपलेला आहे. आवाज दिला, उठत नव्हतं पण स्पुंदून रडत होतं. मानेखाली हात घातले. अरे काय, कशा करता रडतोस तू? काय का? दुःखाची निवृत्ती सांगतोय. रूपात ताकद पा किती. लाल बुंद डोळे झाले होते. रडून रडून पापण्याच्या कडा लाल झालत्या. काय झालं रे? काय? काही नाही. मागच्या महिन्यात तुमच्या नातवाचं लग्न पाहिलं. त्या दिवसपासून माझ्या लक्षात आलं की माझं लग्न होत नाही. का रे? का होत नाही? पैशानं तू गरीब असशील, मी पैशानं मोठा आहे, पण माझ्या भावकीत नाहीस. मी एखाद्या पाहुण्याची पोरगी तुला देईन. नाही म्हणे, मी लग्न करण्याच्या योग्यतेचा नाही, पुरुषार्थहीन होता. पंढरपुरातल्या मालकाने त्याला जन्म दिला पण पुरुषार्थ दिला नव्हता. हे त्या दिवशी आईला कळालं, त्या दिवशी वडिलाला कळालं, त्या दिवशी भावाला कळालं, त्या दिवशी बहिणीला कळालं, त्या दिवशी नातेवाईकाला कळालं, त्या दिवशी भावकीतल्या लोकांना कळालं. प्रत्येकजण त्याच्या बाजूनं नाक वाकडं करत होता. आईच्या तोंडातून वाक्य पडलं, तुझ्यासारख्याला जन्म देण्यापेक्षा दगडाला जन्म दिला असता तरी बरं झालं असतं. बाप इतका सात्विक विचाराचा होता पण तोही बाप विरोधात गेला. त्यानं सांगितलं, काय रे आमच्या कुळात तू दूषण जन्माला आलास. भारदस्त व्यक्ती होती, त्या व्यक्तीनं सर्वांना थांबवलं. त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला स्वतःच्या घरी नेलं. सांत्वन केलं, राजा तू काही काळजी करू नकोस. बघा ना म्हणे मालक, आईसुद्धा किंमत देत नाही, वडील किंमत देत नाही, बहीणसुद्धा माझ्याकडं बघना, भाऊसुद्धा मला नीट बोलना, मित्र तर फार लांबची लोक आहेत, कोण बोलणार आहे मला, तू काय काळजी करू नको. अरे जी लोक तुला मानित नाहीत का, हे एके दिवशी मरणार आहेत. हे मरके ते मरके ते मरके हे जळणार आहेत एके दिवशी 10-5 क्विंटल सरपणात. अरे ज्यानं तुला निर्माण केलंय त्यानं तुला मानावा. मी सांगतोय असं काम कर. काय करावं लागेल? आज सप्तमी आहे, आपल्याला निघायचंय. आणि सप्तमीच्या दिवशी त्या मुलाला सोबत घेतलं. सोप्या वाक्यात सांगतो, तो मुलगा तृतीयपंथी होता. याच्याही पलीकडे कळालं नसेल तर सांगतो, तो टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा होता, तो क्लिंबे होता, तो नपुसक होता. गावातील भारदस्त नामनिष्ठ साधक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी संप्रदायातल्या आधार्य व्यक्तीसोबत पंढरपूरला गेलेला आहे. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा केली, कळसाचं दर्शन घेतलं आणि त्या भारदस्त व्यक्तीच्या सोबत विटेवरच्या मालकाच्या मंदिरात प्रवेश केला. गरुड पारापर्यंत आले. आता गरुड पार नाही, मागेच खांदलाय. आता फक्त आपण नुसता अभंगात म्हणायचा. त्या गरुड पारापर्यंत आले आणि गरुड पारापर्यंत आल्याच्या नंतर त्या भारदस्त व्यक्तीनं त्या व्यक्तीला सांगितलं, अरे राजा तुला जीवनाचं कल्याण करायचं असेल तर याला डोळे भरून पाह एकदा, बघ एकदा डोळे भरून याच्याकडे बघ बघ. प्रसन्न अंतकरणाने पाहिलं
तुम्हाला एक सांगू का, देव पाहण्यासाठी अंतःकरण शुद्ध लागतंय. हे काही लोकायला वाटतं मी पूजा करतो. आमची इथं एक बाई 1.5 घंटा हरिपाठ वाचित होती आणि सासूला भाकर देत नव्हती. तिच्या अंगावर झोपीत भिताड पडलं. हो, 7-8 जण खोरे घेऊन गेले तर तंगड एकाच्या हातात आलं, झिपऱ्या एकाच्या हातात आल्या, 2-3 तुकडे झाले तिचे. आणि 1.5 घंटा हरिपाठ वाचत होती आणि सासूला नाही. आणि सासूची संपत्ती चट तुपात बुडून खात होती. हो, ती मेल्यावर 9 बाया मेल्या, दिवस झाला नाही तिचा, इतकी नालायक होती. काय करायची असली माणसं देव करीत. एका माणसाचं पोरग पंढरपूरला बिना चप्पलचं जात होतं आणि तिथून आल्यावर त्या चप्पलानं म्हातारीला हानीत होतं. चंद्रभागेत खड्डा करून जरी याला पुरलं या भाडव्याला तरी याला मोक्ष मिळेल का? फार सोपा परमार्थ आहे. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही, रोज सकाळी नवऱ्याच्या एकदा पडायचं. जी बाई कीर्तनाला येताना नवऱ्याच्या पाया पडून येते तिला कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि नवऱ्याच्या पडत नाही महाराजाच्या पडती तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही मी. तरी आज काहीच बोललो नाही. आज जिबेल लय काटा लावलाय परिसरातले. नाही गिरगावकर धुपण आहे विठाला विठाला. एक जण म्हणला महाराज इतके कडक बोतल्यावर कीर्तन कोण गेले? अरे जाय सुंबळ्या, हाऊद भरलेला आहे पठ्ठ्याचा पैशानं, रिकामा बी होत नाही त्याला पाईप आहे, तू सांभाळ. विठाला विठाला. सीताराम बाबा लोकाला आवडतं असं कीर्तन करायचंच नाही, मालकाला आवडेल असं कीर्तन करायचं. हे तर आपल्याला साडी नेसून नाचित. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो सुंबळ्या. कीर्तनात झकास विषय असतो का? कीर्तनात जो सटाक्या सांगील त्या भडव्याला यम लाल होऊस तर हानील. आणि याला जो कोणी पाकिट देईल त्याही हरामखोराला नरकात टाकील. विठाला विठाला. मालकाचं दर्शन घ्यायचं. एक सांगू का, 22च्या 45च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्याने आमच्या थैल्या उचलण्यापेक्षा एकदा मायबापाच्या पाया पड जा. कारण तितका आशीर्वाद जगात कोणाचाच नाही. महाराज स्वतंत्र नाही पंढरपुरातला मालक तुमचं आमचं कल्याण करायला. नाही, पंढरपुरातला मालक बायोडाटा पाहतो सीताराम बाबा. आणि पंढरपुरातला मालक चित्रगुप्ताला इथून विचारून बायोडाटा बघतो आणि त्या बायोडाट्यात एकच बघतो, हे मायबापाचं दर्शन घेतो का नाही. हे किती महाराजाच्या थैल्या उचलू तू त्याच्यापेक्षा आईवडिलाचं दर्शन घेतो का नाही. त्या भडव्याला पंढरपुरातलं मालक मानत नाही. शास्त्र आहे, पंढरपुरात गेल्यावर 360 तीर्थाचं स्नान घडतंय. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. 360 तीर्थे असं नाही, तिथं खूप आहेत. पण पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराची पाठ भित्त बघितली की 360 तीर्थ प्राप्त होते. आणि आई वडिलाचं दर्शन घेतलं की सकल तीर्थाची धुरे. आणि जे का जाण माता पितरे नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिले का? माय बापाचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थाचं दर्शन, सर्व तीर्थाचं. इतकी ताकद आहे आई वडिलाच्या दर्शनात. फुटक्या कानाचा भाग आहे आपला भंगिरायचा ऐकतो. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे अमृताला लाजविल इतका मोठा आहे सीताराम बाबा, तरी भंगिरायचं ऐकत. एक दिवशी आमच्या गावाकडे गेलो मी. माझं वय लहान असलं पण नात्याने एक पोरगी आमची सून लागत होती. मोठा वाडा आहे जरा. ती आली, दर्शन घेतलं. तिच्याला म्हणलं बस न ग. नको म्हणे महाराज. आम्ही ज्याच्याकडे बसलो त्यानं चहा केला, तिला दिला पण तिने उभ्यानंच घेतला. पण माझ्याकडे पाठ केली आणि भितडाकडे तोंड करून घेतला तिनं. जुन्या काळातल्या बायका जरशा जपत आणि तिला माहिती नाही लई गिने, त्याच्यामुळे तिने माझ्याकडे पाठ केली आणि भिंतीकडे तोंड करून घेतला. तितकी जपली. मी काही बोललो नाही. पण ज्यांच्याकडे बसलो त्यांना विचारलं, म्हणलं जीजी ती उभ्यान कसं काय चहा पिली? नाही, तिला आज खडा मंगळवार आहे. म्हणलं खडा मंगळवार म्हणजे सूर्य मावळूस तर खाली बसायचंच नाही. हे कोण्या महाराजांनी सांगितलं? ते हरामखोरानं आहे का शास्त्रात, पुराणात, वेदात, गाथ्यात, ज्ञानेश्वरीत? याची भंगिरी उपास धरता काय बी. पिपाणी व्रत
तुम्हाला नसेल सीताराम बाबा. तुम्हाला काय माहिती मागणं पुढं फुफुटा उड. सोमेश्वर भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की. पिपाणी वृत्त. जर पुढची पाणी पी म्हणली तर प्याचं. मरून जातान मरून असे उपास नकोय. चला, सर्वात मोठी साधना आपल्या घरातल्या लोकांना जोपासण्यात आहे. प्रसन्न अंतकरणाने विटेवरचा मालक पाहिला. इथपर्यंत आलतो ना. प्रसन्न अंतकरणाने. मी एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो. ताण घेत जाऊ नका. तुम्हाला वाटलं असेल हे घसरलं. हौदात हात घालायचाच नाही गिरगावकराच्या. विठाला विठाला ए असं पाय, असं पाय, पाहता पाहणे सारोनिया. असं पाय की बघायचंच काम नाही. प्रसन्नपणाने देव पाहला. सीताराम बाबा शरीरातल्या दुःखाच्या वृत्ती जळून गेल्या. घरी आले. गावाच्या शिवावर आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं, मालक गावात नकोय, लोक हसतील. नाहीत हसत. चल तू आता बघायचं नाही त्यांच्याकडं. बघायचं नाही. नाही मला हसतील. नाही बघायचं. तू विटेवरच्या मालकाला बघून आला ना. महिमेतल्या माणसानं भडव्यांचं ऐकायचं नाही. नालायकांचं बघायचं नाही. हरामखोरांचं पाहायचं नाही. हत्तीच्या जीवनासारखं जीवन जगलं पाहिजे. हत्ती रस्त्यानं चालला. सीताराम बाबा 7-8 कुत्रे भुकू लागले. हत्तीला 7-8 कुत्रे भुकू लागले आणि हत्तीच्या मस्तकावर चिमणी बसली आणि ती चिमणी हत्तीला म्हणली, दादा तू कसा येड्यावानी वागवतो रे, पाय ना तुला किती भुकायलेत. तर हत्ती म्हणला, जीजी. चिमणीला हत्ती म्हणला, जीजी तू काय ताण घेऊ नको. पप्पा कसा ताण घेऊ, वाव 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 वावच करायलेत त्याचे दात पाय ना, काय कुत्रे भुकायलेत तुला. ते म्हणला, जीजी तुला एक सांगू का, हे नुसते भुकत आहेत, याच्यातलं एकही मला डसत नाही. काऊन रे बापा. जीजी हे मला डसलं ना, माझी त्वचा इतकी कडक आहे, यायचे दात माझ्या त्वचात अडकत येत आणि हे बोचरे होऊन घरी जातात. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी. मालक सांगतात, मालक होऊन हिमपुटी दुःख पावे. किती जरी कुत्रे हत्तीला भुकले तरी ते व्याकुळ होऊन बोंबलत घरी जाते. तू कशाला ताण घेतो. हे ओरडणार आहेत लोक, काय नाही हे आरडत राहतात, तू काय चिंता करू नकोस. विश्वाच्या मालकाने तुला मानावं, कायमचं तुझं दुःख जावं इतकं मोठं तुला करतोय. फक्त आता पुढचे काही पथ्य पाळत राह. आणि योग असा आला, विटेवरच्या मालकाला एकदाच बघून आला आणि तिथून पुढे साधना सांगितली, माझ्यासोबत भजन करत जाय, माझ्यासोबत भजन करत जाय. घ्या 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 बाहेर न्या. जा उठा पटकन. ते ऐकत नसतं लेकरू. नाही तसं ऐकतच नसतं ते लेकरू येईन ते. आम्ही लहानपणी त्याच्यासारखीच होतो. ने आता ने. विडाला 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 हां बाहेर थांबा. विढाला 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 विठाला
निष्ठावंत वारकऱ्याचं ऐकून पुन्हा पथ्य सांभाळलं. ते पथ्य म्हणजे भजनाचं होतं. जीवनभर भजन केलं. सीताराम बाबा ज्यानं पंढरपुरातला मालक दाखिला का ते जायला टेकलं. जाता जाता सांगितलं, अरे मी सांगितलेलं व्रत बंद करू नकोस. आता रोज सकाळी दिवसभर रात्रंदिवस त्याला आठवी जाय. शिंक जांभाई खोकला आणि तितका वेळ वाया गेला. शिंक जांभाई खोकला आला तितकाच वेळ वाया जाऊ दे. याच्या व्यतिरिक्त त्याच्या रूपाचं स्मरण करत जाय, तुझं कल्याण होईल. सांगणारी व्यक्ती गेली. बघता बघता कालांतरानं हा तृतीयपंथी सुद्धा गेला. टोलनाक्यावर टाळ्या वाजिणारा हाई गेला, हाई गेला. सुख किती प्राप्त होते पहा पुढे. ज्यानं मार्गाला लावला, ज्याने विठ्ठल दाखवला, ज्याने विटेवरचा बाप दाखविला, ज्यानं विश्वाचा मालक दाखविला, त्याला वैकुंठात अधिष्ठान आणि बाजूच्या खुर्चीवर यालाही अधिष्ठान. कडकडाटून मिठी मारली. दादा मला ही जागा प्राप्त होते. अरे कधीच प्राप्त झाली तुला, कधीच. फक्त मी तुला सांगितलं नव्हतं. आनंदाचे अश्रू आले सीताराम बाबा, पण 5-10 मिनिटानं दुःखाचे अश्रू आले. व्यक्तीने विचारलं, आता कसलं रडतोस? दुःखानं रडतोय का? का? मी वरी आल्याच्या नंतर मला स्वर्गातलं अधिष्ठान प्राप्त झालंय असं मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, पण अजून खालच्या निंदा करणाऱ्याला माहीतच नाही. ते मला क्लिंबी म्हणत असतील, ते मला नपुसक म्हणत असतील, ते मला पुरुषार्थहीन म्हणत असतील. नाही म्हणे, नाही 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 नाही. महाराष्ट्रातले दिग्गज महाराज उद्यापासून तुझं नाव घेत राहणार आहेत. एकदा विटेवरचा मालक पाहण्याची ताकद सीताराम बाबा. सकाळच्या काकड्यात नाव घातलं. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पाये, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. एक महाराज म्हणला, मी हा अभंग म्हणणारच नाही. पंढरपुरातला मालक म्हणला, बेट्या खालून फुकीन, खालून खालून फुकीन, खालून. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदेती ही तेने वंदे केली. हा, एकदा पंढरपुरातल्या मालकानं स्वीकारल्या, खालचे बडवे किती बोंबलू द्या. सांगा तुम्ही मान देताल? हे लोक देतील मान तृतीयपंथीला? मानताल तुम्ही त्या बिचाऱ्यांना? नाही. पण जगातला प्रचंड जरी विद्वान असेल, व्यासोक्ती भयस्थितायाम शुकाव्याप्ती ती जायते, पाराशरमिद्य गत्वानाम वैष्णवा पूज जायते नाम, नैवम गिरगावकर लिखितम. व्यास पाराशर सुख हे सुद्धा वैष्णवाला मानतात. कल्पना करा, तुम्हा आम्हाला किती सुख प्राप्त झालं असेल, किती फार काय झालं. आपण पोट्याला याची पिळून त्याची पिळून जर संपत्ती कमवून ठुलीन म्हातारं मेलं तर फारच झालं. पोट्ट बैठकीत खापक्या फोटो लाईन. याच्या व्यतिरिक्त काय करीन? 1-2 वर्ष मायासारख्याला बोलून बापाची पुण्यतिथी करीन. कालांतरानं हे मेल्यावर याचं पोरग पुन्हा बापाचा फोटो उकांड्यात फेकून देईल. समाध्या खांद्यात काय काय नालाय काय ना पाहिलं नाहीत का आपण? पण चंद्र सूर्य येतोपर्यंत रोज सकाळच्या भजनात त्या दादू खोदूचं नाव घेतलं जातंय. सीताराम बाबा सामान्य सुख आहे, आणि सुख कशाने प्राप्त झालंय तर पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती, सुखाचे
तृतीय पंथ्याचं दुःख जातं सुख पदरात पडतंय. सीताराम बाबा अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला अवडंबरी नाही कळणार, स्टेजवर ठेका धरणाऱ्या बाईची पोरगी, हे कळतं ना? हे कळतं? किती किंमत देताल तुम्ही? उत्तर द्यायचं नाही, फक्त ऐकत राहायचं तुम्ही. संक्रांतीच्या दिवशी ज्या बाईच्या गळ्यात जास्त दागिने तिला हळीत कुंकू देत असते का आचरणात जीवन जगणाऱ्या बाईला? जी जीवन आचरणात जीवन जगते तिला हळदी कुंकू देत असते. मालकाचा पुरावा सीताराम बाबा, अति लावण्य रिकामी जागा, अरे ती सवाशिन म्हणू नये. कुंटलभर सोनं घातलंय पण चुकीचं कर्म आहे, तिला सवाशिन म्हणता येत नाही. मग मंगळसूत्र तिच्या गळ्यात लोखंडाचं असलं तरी चालेल, पण डोकं भरून पदर घेते, तिला हळदी कुंकू द्यायला पाहिजे. संप्रदायात किंमत आहे. आपल्या संप्रदायात आचरणाला फार मोठी किंमत आहे, देखाव्याला नाही. हा, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही. नाही राहिला तर खेळा ठोकायचा. बारीकशे भेटतात ना चपलाला ठोकायला. नाही तुम्ही नाहीत बोलणार आणि बोल जाऊ नका तुम्ही इतकं. मी भरलेला माणूस आहे, त्याच्याकरता आम्हाला जमते भरक्याला काय बोल. एखादा म्हणेल तुला कसं काय कळतंय, तर सुंबळ्या मी लग्न केलं ना, मला कळतंय ना. मी संसारातल्या लोकांसंग घासतोय त्याच्यामुळे मला माहिती आहे. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनान पदर पडू द्यायचा नाही, ही तिची आचारसंहिता. आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलील पाय लावून शेकायचं नाही. आणि सासरा जर सून स्वयंपाक करीत असताना चुलीला पाय लावून शेकत असल तर शहाण्या सुनानं धिलपी इकून ठोकायची, इकून काढायची, हातोड्यान ठोकायची, हातोड्यान. आचारसंहिता आपल्या संप्रदायात नेहमी नेहमी. आपल्या संप्रदायात बाबा अभंग किती पाठ आहेत त्याच्यापेक्षा आपली बायको सोडून जगात जी स्त्री दिसल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तर भारतातला एक नंबरचा महाराज. असे तर लय लोळायले तिकडे तिकडे वळचणीला, विठाला विठाला. अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी पण सुंदर होती. किती सुंदर, किती सुंदर. पुराणामध्ये 222 स्त्रिया सुंदर सीताराम बाबा, इतिहासात 6 स्त्रिया सुंदर, त्याच्यापैकी 4 हिंदूकडं 2 मुसलमानाकडं. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. परवाला आम्ही बार्शीला श्रद्धा हॉस्पिटलच्या ओपनिंगला होतो, म्हणजे वर्धापन दिनाला, 75वा वर्धापन दिन. फार मोठं हॉस्पिटल, 2.25 एकरमध्ये आहे. त्या गायनिक होत्या मॅडम. त्या श्रद्धा मॅडमला विचारलं, का हो लेकरं सुंदर होण्याचं औषध आहे का तुमच्याकडे? नाही म्हणले. नाही, जगात असा एकही डॉक्टर नाही की त्यांनी एखाद्या माऊलीला औषध दिल्याच्या नंतर लेकरं सुंदर होते. आणि असं जर झालं असतं तर डॉक्टरायला काहून हेकणे पोरं झाले? ते त्याच्या हातात असतं का? नाही 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 नाही, काय नाही, तुमच्या आमच्या हातात नाही. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. एवढी सुंदर, एवढी सुंदर, एवढी सुंदर, तिच्या रूपाला आग लागली, इतकी सुंदर. आणि मग पाप्यांची दृष्टी तिच्याकडे बघत असताना पाहता श्रीमुख गोविंदाच्या रूपात ताकद किती मालकाच्या याच्यावर सांगतोय. आणि एके दिवशी ती व्याकुळ झाली, तिच्या लक्षात आलं आईचं जीवन मातीत गेलं, आपली अवस्था अशीच होईल, याच्याकरता तिने जंगलात प्रवेश केला. आणि ती जंगलात राहिली. जंगलात राहणाऱ्या 6 स्त्रिया, त्याच्यापैकी एक शबरी आणि एक ही एक, हिचं नाव आहे कानुपात्रा. जंगलात राहिली. एके दिवशी रस्त्याने त्या जंगलाच्या पायथ्यानं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, निवृत्तीदादा, सोपानदेव आणि मुक्ताई साहेब चालल्या होत्या. उंच डोंगराच्या कड्यावरून तिनं पाहिलं आणि चालत नाही आली, लोटांगण घातलं तिनं. तिने विचार केला, सूर्यनारायणाच्या बिंबाकडे पाहिलं तर सूर्याचं तेज आणि ज्ञानोबरायचं तेज सूर्याच्या तेजापेक्षा कोटीपटीनं श्रेष्ठ होतं. सूर्यनारायणाच्या तेजानं अंगाला घाम येत होता आणि ज्ञानोबरायच्या तेजानं अंतःकरणाला पाझर फुटत होता. इतकं ज्ञानोबरायचं तेज होतं. आणि तिथून लोटांगण घातलं, ज्ञानोबरायच्या पायावर आली. विचारलं, माय काय कारण आहे? काही नाही, कल्याण होईल असा मार्ग सांगा. एकच काम कर, जाय पंढरपुरातल्या मालकाला बघ. धन्य कान्हो पात्रा आजी झाली भाग्याची, भेटी ज्ञान देवाची म्हणून या.
माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची भेट झाली आणि पंढरपूरला गेली. इतकं देवाला पाहिलं माझ्या माईंनो, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं, इतकं पाहिलं की त्याला पाहून पाहून डोळे झाकले आणि त्याच्या पायावर कायमचं देह सोडून दिला. इतकं पाहिलं, इतकं पाहिलं. पुजाऱ्यानं बाहेर ओढून काढली. त्यावेळेला शरीर सुटलं होतं. सगळ्या पुजाऱ्याने विचार केला, हिचा बायोडाटा बघा, कोणाची पोरगी आहे. बायोडाटा पाहला तर अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बाईची मुलगी होती. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. एक तात्विक पुजारी होता. त्याच्या स्वप्नात विटेवरच्या मालकाने दृष्टांत दिला, अरे मला पाहत पाहत गेली. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त. शेवटच्या श्वासापर्यंत मग भजन केलंय आणि शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या रूपाला तिने अंतकरणात ठेवलंय. ही एवढी पवित्र झाली. माझी 16,108 पत्नीपैकी लक्ष्मी नावाची पत्नी ती डाव्या हाताला आहे. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. पण ही वारांगणेची कन्या, हिला उजव्या हाताला जागा द्या. रोहिणीकर नाना तिला उजव्या हाताला जागा दिली. उजव्या हाताला. सीताराम बाबा परिणाम सुख किती सांगू. अहो लग्नात एखाद्या बाईचे पाय नाही धुतले तर ती कोकण्या शिवानी फुगवती. हो, आमच्या इथल्या बाईनं अख्खा आपटू आपटू घेतलं. हो, कोणाला जीव दिलं नाही. नुकताड का मला माहित नाही का. चपात्या हे कातडे का माहित नाही का. चपात्याला कातडे म्हणली ती, नुकतीला नुकताड म्हणली. हो, वर्णाला वर्नाड म्हणली. मग मी आणलं बाई कोणीच नाही पाया पडू दे. मॅत लोटांगण घातलं. जमलं बाळू आता. मी पडलो पाया. म्हणलं जाऊ दे माया, नको येड्यावानी करू, कशाला ताण घेती. हो, आणि कहा नवऱ्याला नीट बोलत नव्हती. पण पडलो मी पाया, कारण बाकीच्या याला खाऊ देणे गेली ना. हा, ओरिजिनल लवंग्या मिरच्याच्यात मिरच्या होत्या तिच्या अंगाला लागलेल्या. इतकी दाढ होती ती. हो, पिराल कापाव इतकी आगाव होती. हो, मसुबागी सुबाल नाही, पिराल कापाव इतकी आगाव होती. तुम्हाला काय राग येऊ देऊ नका, मी आमच्या इथली सांगायलो. आणि अजून बी लक्षात घ्या, तुम्हाला राग येऊ नये म्हणून आमची इथली म्हणायलो. इतकी येडगळबाई आमची इथं नाही. हो, पण उग आता इथली इथं कुठं अंगाव इस्तू घेऊ म्हणून सध्या अंगाव घ्यालो. आणि इथून गेल्यावर मग तुम्हाला विठाला विठाला. बाबा मी 250 ग्रंथ वाचिलेत गळ्यात शपथ. नवऱ्याला शिव्या देणाऱ्या पटपट ओळखितो 10-15 जणी. पण काय होतं माहिती का, ह्या गावातली ज्वारी खावा लागती त्याच्यामुळे जपतो. नाही तर फटफट नावं घेतल्याबरोबर त्यानं उठाव 2-3 ला तर अटॅक यावा. हो, अच्छा लगेच चेहरा पाहिल्यावर कळतं सासूला कोणती नीट बोलत नाही, नवऱ्याला कोणती खालीवरी बोलती. हे अशा लगे 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 त्या मागच्या पण 7-8 जणी कळाल्या. झोपीत अंगावर पडतील तुमच्या भाऊ. झोपीत कीर्तन ऐकतात, नवऱ्याला नीट बोलत नाहीत. हा, तुमचे पोरं तुमच्या झोपीत अंगुठे घेणार. म्हणली बाई मी जमीन गेली. नागपूरला अंगठा तपासला तोच होता. बाब्याला म्हणली कशी गेली, ते म्हणला झोपीतच घेतला. घरातल्या ज्येष्ठ लोकांचा अनादर करणाऱ्यांच्या पोटी हराम खोरावलादी जन्माला येत असतात. विठाला विठाला. ते बाकीचा करता नाही कामाचा. आपल्याला एक मन माहिती आहे का सीताराम बाबा, जो मायबापाचा होऊ शकत नाही तो भाडवा कोणाचाच होऊ शकत नाही. ऐकली तुम्ही मन, तुम्ही तुमच्या लहानपणापासून ऐकली असेल. जो मायबापाचा होऊ शकत नाही तो कोणाचाच होऊ शकत नाही. 9 महिने काय वेदना असतात. एखाद्या गायनिकला विचारा, काय राजे हो, गाय अशुद्धा भय व्याप्ती नाम दुग्धा तिजा येते वाचले सकंठेश हृदया दुग्धा भयास्थिता. हृदयाची व्याप्ती करून मग रक्त जाळून दूध तयार करून आपल्या बालकाला पाजते ती माय असते. आणि तिच्या विरोधात जर तू गप्पा करीत असशील, तुला मानित नसशील तर तुला महाराज काय, अरे महाराज जाळशील तू आराम करा. काय सांगू लागलो. कानोपात्रा उजव्या हाताला दफन केलं. उजव्या हाताला मानेन तृप्ती. सीताराम बाबा न तू भोजनेन स्नानेन शुद्धी न तू चंदनेन ज्ञानेन मोक्ष न तू मुंडनेन. सुभाषिते ज्ञानानं मोक्ष भेटल हे टिळे टोपी केलेलं नाही. स्नानेन शुद्धी, आतराचे बोळ कानात घातलेलं नाही. स्नानच करावं लागेल.
आणि मानेन तृप्ती न तू भोजनेन. हो, तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती, आपण जर वारीला चाललो, खांद्यावर पताका आहे आपल्याला भूक लागली, मधुकरी आदरानं जर भाकरी शिळी पाती वाढली तरी आपण ती प्रसाद म्हणून खाऊ, आणि फेकून देत असेल तर झाडाचा पाला खाऊ. मानेन तृप्ती न तू भोजनेन. मानात इतका किंमत आहे. एवढं मोठं सुख आहे. किती मोठा मान. लक्ष्मी डाव्या हाताला, पैशाची मालकीन. कोणाला श्रीमंत कोणाला भिकारी करायचं, जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. ही डाव्या हाताला. आणि अवडंबरीचं नृत्य करणाऱ्या बापाचं नाव सांगता येत नाही अशा मुलीला उजव्या हाताला गोविंद जागा. परिणाम सांगू पुढचा. भारतातला नव्हे, पृथ्वीवरचा कोण्याही देशातला जरी भक्त सीताराम बाबा गेला तर पहिलं दर्शन तिचं आहे. पहिलं दर्शन तिचं, मग मालकाचं, मग मालकिनीचं. केवढा जरी याच्या पलीकडे सांगू का, शेवटचे संत निळोबाराय. निळोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायात कोणाचा अभंग स्वीकारला नाही. ते निळोबाराय सुद्धा अगोदर कानोपात्रेचं दर्शन, आधी कानोपात्रेचं, मग विटेवरच्या मालकाचं, आणि मग मालकिनीचं. एवढं सुख असेल का बाबा कोणाला? आणि एवढं जर कानोपात्रेला सुख प्राप्त झालं असेल तर पाहता श्रीमुख वेशाची कन्या कान्होपात्रा. सुख कशान बाबा? फक्त मालकाच्या मुख पाहण्यात केले प्रारब्ध. लक्ष्मी का झटका देईल काय सांगता येत नाही. खसखशीचं पोत. आमची इथले एक जण शिलूच्या बाजाराला गेलं, रगील होत, आणि 30 किलो खसखशीचं पोत घेतलं. शनिवारचा दिवस. आम्हाला सांगितलं, माझ्यासारखा दादा, मी महाराज असून इतका रगील म्हणल्यावर ते किती असेल याचा कल्पना करा ना. टाक म्हणे पोत, टाक. हमाली 4 आणे. दादा हमाली देऊन टाका. काय सकाळी सकाळी टकटक लावली रे, पुढच्या बाजारी देईन. ते हमाल होत. त्यानं पोतड टाकलं पण दाभण टोचलं. खसखशीच्या थैलीला दाभण टोचलं. गड्यान गिरगावला नेलं पोतड. घरी गेल्यावर म्हणला, दुकानात खसखशीचं पोत टाक. रिकामच. गिरगावपासून शेलूला खसखस पाहिली, दाना नाही दिसला, आणि पोतड्यात थांबली नाही. हिचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी सारखी चंचळ आणि पंढरपुरातल्या सारखा गुंड अजून जन्माला याचा शिल्लक आहे. एक जण म्हणला, महाराज पठ्यासारखा गुंडच कोणी नाही, नंबर 1 चे टाटर चोरणार मीच आहे. मग तू यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलंय ते किती गुंड मोठा असेल याचा विचार करा ना. एक जण म्हणला, आपल्यासारखा चालूच कोण नाही. अरे तू यासारख्या चालूला त्यानं जन्माला घातलंय, ते किती चालू असेल. विश्वात गुंड होते 6, त्याच्यातला 1 नंबरचा गुंड लंकेचा राजा रावण. मग 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपारा हाणलंय ते किती नंबरचा गुंड असेल. हे तर मान्यच करावं लागेल का नाही. त्याच्यासारखा दयाळू जगात कोण नाही, त्याच्यासारखा कृपाळू कोण नाही, त्याच्यासारखा सत्वशील कोण नाही, आणि त्याच्या मनात आल्यावर त्याच्यासारखा गुंडही जगात कोण नाही. रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारी हाणले ते सामान्य गुंड असेल का? काय व्याप्ती असेल. असो, गाथा 13व्या दिवशी जशाल तसा वापस. लक्ष्मी ही सगळी जिच्या हातात सत्ता आहे का, ती लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. काय व्याप्ती असेल तुकोबरायचं, काय भक्तीचं टोक असेल. लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. लक्ष्मी दिवस. लय बायका स्वयंपाकगार होईल म्हणून सोमवार आधीच सोडतात. हो, श्रावण महिन्यात मी सोमवार धरीत असतो. का बाबा वाकडीला हे नाही, पण मग जाचन जेवायचं. असं 13व्याच्या कीर्तनाला गेलो. म्हणलं घरी सोमवार सोडायला आलो. 1:45 वाजले. तवरक सोडून घेतला तिनं. म्हणलं कस काय सोडा, सगळ्या भाज्या गार होऊ लागल्या.
आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती नाही का? तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या कुळातल्या भेटल्या का? तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत आहे किती वर वाढतात तुम्हाला. तर आमच्यावर घेतलं की यायला वाटते महाराजाचं सगळं इचकालेलंच आहे का नाही? हे नका. भार्या जगाची मालकीन 13 दिवस पाण्यात. तुकोबरायला एका व्यक्तीने विचारलं, का हो म्हणे रामेश्वर शास्त्रीनं गाथा पाण्यात टाकला, तो गाथा जशाल तसा परत आला, उद्या जर त्यांना कळालं आणि त्यांनी पुन्हा पाण्यात टाकला तर? तुकोबराय म्हणले, निमूटपणे देऊन टाकील. अंतकरणच निष्पाप न, कवडीचं पाप नाही ना अंत करणार. अख्खा परिसर तुकोबरायला भेटायला, पण रामेश्वर शास्त्री गेले नाही. का गेले नाही? जावाच वाटत नव्हतं. काय घेऊन गेले? पुढे ऐका. रामेश्वर शास्त्री तुकोबरायची आरती लिहायला बसले. तुकोबरायची आरती लिहायला बसले. आरती आणि आरती लिहित असताना, शेवटचं कडवं लिहित असताना दौतीतली शाही संपली. टाक होता, दौत होती. मशियाम भवे टाकेशु. मशी म्हणजे शाही, टाक म्हणजे पेन, लिहायचा पेन. याच पूर्वीच्या काळात असं ते याच्यात बुडून लिहित होते. त्या दौतीतली शाही संपली. तर रामेश्वर शास्त्रीला इतकं दुःख अनावर झालं, इतकं दुःख अनावर झालं. तर रामेश्वर शास्त्रीचे पितर स्वर्गातून विचार करीत होते, आमचा हयातीतला व्यक्ती इतका का रडतो. पितर विचार करायचे, पितृदेव. रामेश्वर शास्त्री इतका शोक का करत असते, इतका शोक का करत असते. अनुस्थित नावाची देवता पाठिली आणि त्या देवतेनं रामेश्वर शास्त्रीला विचारलं, तुम्ही इतकं दुःख का करता? जीवनात लोण्यात मध्ये किती जरी शहाण्याबाईनं लोणी धुतलं तर त्याच्यामध्ये खरखर राहते. लोणी काढवा तुम्ही, पातेल्याच्या बुडाला खरखर राहते. किती लोणी धुऊ द्या, खरखर आहेच. चंद्राचा प्रकाश किती शीतल असू द्या, त्याला डाग आहेच. पण एका तिळा इतकं सुद्धा अंतःकरण पापी नव्हतं. इतकं निष्पाप अंतःकरण तुकोबरायचं. आणि त्या महात्म्याची आरती लिहित असताना शाही संपली. याचं दुःख वाटते म्हणून रडायलो. काय गैवरून आला असं? परिणाम काय झाला? टाक घेतला आणि मांडीत टोचला. मांडीत स्वतःच्या जन्नुर्जंगा भयोस्थित मांडीत टाक टोचला. कस दिशी रक्त बाहेर आलं आणि ते रक्त टाकाला लावलं. आणि त्या शेवटचं कडवं आरतीचं, कोणतं कडवं रे असा ब्रह्म तुकाचे आले. तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. हे कडवं रामेश्वर शास्त्रीनं स्वतःच्या रक्तानं कडवल्या. सगळ्या लोकांनी विद्वानाने विचारलं, पागल झाले तुम्ही? ज्याने प्राकृत केलं त्याला तुम्ही इतकं डोक्यावर घेतलंय? स्वतःच्या रक्ताने आरती लिहिली, काय त्यांच्याकडे? सगळ्या विद्वानांच्या मुसक्या आवळल्या. सगळ्या विद्वानांच्या आत्मा कशा मुसक्या आवळल्या? अरे ज्या व्यक्तीचं अंतःकरण नुसतं शुद्ध नाही, नुसतं शुद्ध नाही, आपण ज्याच्या नावानं संध्या करतो का, तोच विटेवरचा पांडुरंग तुकाराम महाराज आहे. असं आहे करा सासाराम कडवं एखादं? रामेश्वर भट तुझा, रामेश्वर भट तुझा.
तर म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा विद्वानांना तुका विष्णू नाही तुझा. प्रत्येक शेविटीवरचा मालक तुकोबर आहे. गाथा पाण्यात कोणी टाकला? रामेश्वर शास्त्रीनं. आरती कोणी केली? रामेश्वर शास्त्रीनं. मग जी रामेश्वर शास्त्री तुकोबरायाचा गाथा पाण्यात टाकतात त्या आरती गणेश बुवा वैर होतं की नाही अंतकरणात? ते तपासण्यापुरता असो, हडसण्यापुरता असो किंवा टोकाला पोचण्यापुरता असो, पण थोडासा वैराचा गुरळा अंतकरणात होता. पण हा सगळा वैराचा गुरळा तुकून टाकला आणि तेच रामेश्वर शास्त्री तुकोबरायाचे श्रोतावून बसले. पण रामेश्वर शास्त्रीनं वैर करून तुकोबरायाचं मित्रत्वच नाही तर शिष्यत्व स्वीकारलं. याच्यासाठी तुकोबरायाकडे काय होतं ते पहिलं कळलं. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. पुण्याला श्रीमंत माणसं होते पेशवे, श्रीमंत पेशवे. कोणाला श्रीमंत म्हणायचं? इथं बी नेमकं गाढ वाढत ना. माणसं कोणालाही श्रीमंत, त्यांना 400 एकर जमीन आहे, सप्त्याल पट्टी बिलकुल देत नाहीत. पाकिस्तानी आणि त्याला श्रीमंत म्हणायला होय नालाय का? माणसं कशालाही मानित आहेत, कशाला बी. असं प्रमाण असा स्वर म्हणल्यावर मानायचं. गवळण चालू, राधे चल माया गावाला जाऊ. आता तुमच्या गावात ही गवळण म्हणल्यावर सकाळी ह्या रस्त्याने राधा कशी येईल? येडी एक राधा या रस्त्याने याला. कशाला मानितेत माणसं, कशाला बी. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. तुझ्या बायकुल लावणं. राधाला गोंडे लावायची काय गरज आहे? महाराज राधा इतकी पवित्र आहे. शिवाजी भाऊ, राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक कपाळाला गंध म्हणून लावतोय. तिला गोंडे लावायची काय गरज आहे? जिजा ह्या गोंडे लावणाराची बसायची जागा अशी हाणायला पाहिजे की त्याला महिनाभर उभ्यानच खावा लागा. बसताच येऊन काही नाटक काही काही. एका गावाला गेलो, म्हणले इथं भजनाला ताई आल्यात, महाराज तुम्हाला ऐकावंच लागेल. मी म्हणलो मी कीर्तन झाल्यावर जेवत असतो आणि मग जेवण झाल्यावर मला पुन्हा सकाळी लांब जायचंय. मी जेऊस तरी 1-2 अभंग बैठकीतूनच ऐकतो. सुरुवातच झाली. पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. ते दुधन भाकरी तो बाहेरच आली बख्खनच. अरे म्हणलं चला तुकाराम महाराजाची चुलती आली, आपण तिचं दर्शन घेऊ. यालाही नको टाळ्या वाजते, काय नसतो विषय. त्याला एकदा काल्याचं कीर्तन चालू. यशोदेने विचारलं, कृष्णा कुठे गेलता? आई साहेब मी गोपीच्या घरी गेलतो बरं का. पण काय सांगायचं, ती गोपी घरी नव्हती बरं का. आणि फार वेळ थांबलो आई, पण गोपी घरीच नव्हती बरं का. म्हणून मी वापस आलो बरं का. लागलीच आसाराम सारख्याप्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी म्हणलं फोन करून जायचं ना रे. त्या गवळणीला फोन नव्हता का? माणसं यालाही मानते. गोड प्रमाण म्हणलो तुम्ही, छान वा. श्रीमंत पेशवे कोणालाही म्हणायचं नाही. 250 मशाली सोन्याच्या. एक मशाल 1.25 ते 2.5 किलोची सोन्याची. ते काय मै सासरे नाही, मै काय साडू नाही. घरच्याच चोंभाळ्यावर म्हणा बाळू महाराज घरच्याच लय चोंभाळी तू, घरचत लय सांगत. श्रीमंत पेशवे गावरान तुपात मशाली जळायच्या. पण नाद लागला चुकीचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना वाड्यावर गायन करण्यासाठी बोलली. चित्त शुद्ध तरी या. उदाहरण क्रमांक 2 तुकोबरायचा पुरावा ऐकला तुम्ही बघा पुढचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना त्या काळातली प्रख्यात गान सम्राज्ञी. मी काही पाहिली नाही, मी फक्त वाचली. मी अजून कोणत्याच पाहिल्या नाही, फक्त वाचवायचा नाद जास्त. गान सम्राज्ञी त्या काळातली, नृत्य सम्राज्ञी महान विख्यात होती, विख्यात होती, विख्यात होती.
तिचं वाड्यावर गायन. आणि योगायोगानं श्रीमंत पेशव्यांच्या धर्मपत्नी आळंदीला गेल्या. आणि आळंदीला एका व्यक्तीची भेट झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी निळोबाराय. निळोबारायची भेट झाल्यावर त्या माऊलीनं दर्शन घेतलं. प्रणाम महाराज, प्रणाम. बाळू आवाज. महाराज एक विचारू काय? 4 महिने चातुर्मास आमच्याकडे करता का तुम्ही? आता ते निळोबाराय होते, त्याला काही पाकिटाचा संबंध नाही, काही संबंध नाही. ते अधिकारी लोक होते. करू म्हणले तुमच्या देवघरात चातुर्मास. काय ते देवघर, काय ते वैभव, काय ते थाट, काय तो अधिकार, काय ते नाविन्य. श्रीमंती होती, वैभव होतं. निळोबारायांचा काकडा. निळोबारायांचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर देवघराच्या भिंतीला पाझर फुटत होता, असा काकडा. आणि कधी कधी काही काहीचा काकडा असा ऐकायला भेटतोय, त्या दुसऱ्या भजनेची आंघोळ होस तरी 4थ्या मालिकेत जातो. म्हणजे बऱ्याच म्हशी पण साखळ्या तोडी त्याचा. असा काही काहीचा काकडा. पुरे जन्मे पाप केले, तो या जन्मात कोणतं पुण्य? इतक्या जोरात, इतक्या जोरात, इतक्या जोरात की बघायचंच काम नाही. निळोबारायचा पुरावा आहे. ग्रंथ वाचित असताना, ज्ञानेश्वरी ग्रंथ, पुराण, वेद आणि गायन करीत असताना नवरसाची स्थिती ज्याला आहे त्यानं याच्यात पडलं पाहिजे. निळाभान हे नवरस देखा, जाणती गायक चतुरते. रामायण चालून राम वनवासाला चालले. लगेच एक जणांप्रमाण म्हणले, कसा मला टाकून गेला राम. रामायणकार म्हणले, थांबतोय माय मेल्यावर असाच रडशील का? असा स्वर असतो त्याला नेहमी. काय स्वर असतो? धर्म सिद्धांतामध्ये असा पुरावा आला. येती प्रातार विनियोगीर भैरेती सम्रा असती तो गाणार भय जायतीर तोरणार भय जाती स्थित. हा त्या काळातल्या सुज्ञ लोकांनी गायन केलेला काकडा परिसरातलं गवत इतीने वाढत होतं आणि धेनूचं पोट भरत होतं. इतका काकडा गोड, इतका गोड काकडा, इतका. तो काकडा निळोबारायचा. निळोबारायचा काकडा सुरू, दुपारचं भजन सुरू, संध्याकाळची पंचपदी, 3 टाइम भजन. पण निळोबारायचं संध्याकाळची पंचपदी सुरू झाली की गंगाबाईचं नृत्य व्हायचं. आणि चुकून गंगाबाई नृत्यांगना गान सम्राटीच्या कानावर निळोबारायचा स्वर पडला. तिच्या लक्षात आलं, आदा कदा पेशव्यांच्या वाड्यातल्या बायकांनी निळोबारायचा स्वर ऐकला असेल, पण आपण ज्या राजाला बोलवलंय त्यानं निश्चित निळोबारायांचा स्वर ऐकला नसेल. ज्या दिवशी हा राजा निळोबारायचा स्वर ऐकील त्या दिवशी आपला छंद सोडून देईल. म्हणून तिनं त्याच वेळेला त्या राजाला सांगितलं, तुमच्या वाड्यातलं आपसूर गाणारं काढून द्या. माणसाला बऱ्याच काही नालायक गोष्टी आवडत असतात. चोपदार पाठीला धर्मपत्नीला सांगितलं, ते भजन करणारं मथार काढून द्या. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती सांगतोय, काढून द्या. काकडा पंचपदी आटपली. संध्याकाळचं जेवायला ताट लावलं किंवा चातुर्मासात एक दिवसात एकदा जेवत असतील. हे काय असेल मला काही माहीत नाही. ते निळोबाराय होते. पण पेशव्यांच्या धर्मपत्नी जवळ बसल्या, डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. विचारलं, आईसाहेब तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या कशा करता? काही नाही महाराज, आम्हाला तुमचा सेवा करायचा योग उद्यापासून पंढरपुरातल्या मालकानं काढून घेतला. काय साहेब, मी 4 महिने जाणार नाही असं का म्हणता तुम्ही? हे सगळं तुमचं खरंय महाराज, पण आमच्या मालकाचा आदेश आहे, तुम्हाला इथं ठेवायचं नाही. जी आई साहेब, सकाळचा काकडा करतो आणि पहाटे मी माझी वळकटी बांधून निघून जातो. सकाळचा काकडा आटपला, वळकटी बांधली, बगलातल्या पिशवीत गाथा ठेवला, पेशव्यांच्या देवघराला प्रणाम केला आणि महाद्वारापाशी आल्याच्या नंतर चौकदाराला विचारलं, दादा 1 मिनिटं, ज्या बाईने 1-1.5 महिना मला पोटाची सोय केली तिला नमस्कार करू देता का? वापस फिरले आणि निष्ठावंत माऊलीला नमस्कार केला. माय येतो मी, बेस नको रे, येतो मी, येतो. काय अनुताप झाला असेल त्या माऊलीला.
तिनं सांगितलं, महाराज कपाळाच्या मालकाच्या पुढे मी जात नाही, मालक जे सांगेल ते पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पण एक आजच्या दिवसापुरतं पंढरपुरातल्या मालकाला स्मरून मी तुम्हाला विनंती करते, एवढी रात्र आमच्याकडे थांबा. पण निळोबरायांनी वचनबद्ध केलं, बाई मी थांबेल, मी टाळ वाजल्याशिवाय जेवत नाही. आणि मी संध्याकाळी भजन करत असताना तिकडे सभागृहामध्ये महालामध्ये नृत्य चालू असतंय. उद्याही जर माझा अडथळा झाला तर आपण बघून घेऊ. आणि योगायोगानं तसंच झालं. निळोबरायची पंचपदी सुरू झाली आणि गंगाबाईचं गायन सुरू झालं. नृत्य बंद केलं आणि पायातला चाळ खिडकीतून फेकून दिला. बिलकुल नृत्य करणार नाही. इतका राग आला त्या राजवाड्यातल्या राजाला. तन 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 हे चोपदाराला सांगितलं, जा काढून द्या त्यांना. पण काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात, या महाराष्ट्रातल्या मातीतल्या इतक्या पवित्र स्त्री आहेत काही घरी, की त्या पवित्र स्त्रीमुळे नालायकाचा संसार सुद्धा चांगला चाललाय. इतक्या पवित्र आहेत.